साष्टांग नमस्कार प्रभू. हे सैताना, तू तू इथं काय करत आहेस? प्रभू रागावू नका, पण मी आपल्याशी काहीतरी बोलण्यासाठी आलोय. बोल, काय बोलणार आहेस? प्रभू, तू जगावर खूप प्रेम करतोस. तू सगळे सृष्टी निर्माण केलीस आणि सृष्टी निर्माण करून या जगात तू तुझ्या रूपाचा एक मानव निर्माण केला आणि ते मनुष्य तुझ्यावर प्रेम असल्याचं ढोंग करतात आणि तू त्यांना सार्वकालिक जीवन देऊन चुकी केली आहेस असे मला वाटते. अरे सैताना, प्रभू रागावू नका, पण मी खरं तेच बोलतोय. सैताना, तुझे लक्ष माझा सेवक उत्कर्ष याच्याकडे तुझे गेले होते काय? तो किती नीतिमान व धार्मिक आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रथम स्थान देतो व माझे भय बाळगतो व माझ्या दृष्टीने तो सात्विक आहे. प्रभू देणारच ना, का नाही देणार? कारण त्याला तू चांगली नोकरी दिली आहेस, चांगली गाडी बंगला आणि पुष्कळ पैसा दिलेला आहेस आणि सगळ्यात महत्वाचं त्याला चांगली पत्नी, चांगली मुलं आणि सर्वात महत्वाचं त्याला चांगली मित्रमंडळी दिली आहे. आणि मनुष्याच्या आयुष्यामध्ये काय हवं असतं याच्यापेक्षा? होय, मी त्याला दिला आहे कारण तो माझ्या दृष्टीने नीतिमान ठरलेला आहे. त्याला हे सर्व कारण की तो माझ्यावरती विश्वास ठेवून एक धार्मिक जीवन व्यतीत करीत आहे. हो ठीक आहे प्रभू, पण मी एक संधी मागतो, मला संधी दे. त्याच्यात आयुष्यामध्ये जाऊन त्याची परीक्षा घ्यायची आणि त्यातून तो जर नीतिमान ठरला, तो जर विश्वासू ठरला, तर मी कायमचं त्याचं आयुष्य सोडून निघून जाईल. हो ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, त्याच्या प्राणाची हानी मी तुला करू देणार नाही. बाकी सर्व गोष्टी मी तुझ्या स्वाधीन करतो. येस प्रभू, धन्यवाद. थँक्यू परमिशन दिल्याबद्दल. उत्कर्ष मी आलोच. प्रभू प्रभू काय आता बघतो तुझ्याकडे कसा विश्वासात राहतोय ते. या आपण आपले परमेश्वराचे स्तोत्र गाऊया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुण पडणार नाही. तो मला हिरव्यागार पूर्णात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नतमस्तक मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरी अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. तू माझ्या शत्रूच्या देखत मजपुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हे लाभते आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. आमेन. या आपण सर्वजण प्रार्थना करू आणि देवाला धन्यवाद देऊ. हे आमच्या स्वर्गातील पित्या, या सकाळच्या समय प्रवेशू तुला मी माझा परिवार कोटी कोटी धन्यवाद देतो. पिता परमेश्वरा, आमच्या जीवनात तो कार्य करतो त्याबद्दल तुला धन्यवाद. आमच्या जीवनात आणखी एक दिवस दिला प्रभू, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद प्रभू. आमच्या दिवसाची सुरुवात तुझ्या नावावर होते, तुझ्या आशीर्वादामध्ये बाप्पा तुला कोटी कोटी धन्यवाद. आमचा कामधंदा, आमचा बिझनेस सर्व काही बाप्पा आम्ही तुझ्या हातात देतो बाप्पा. माझी फॅमिली पूर्ण मी तुझ्या हातात देतो बाप्पा. तू आमचा ताबा घेऊन तू आम्हाला चाल. येशूच्या नावात मागतो म्हणतोय, आमेन. बेटा कसं आहे माहिती का, आपल्याकडे जे काय आहे आपल्याला जे काय दिले ते फक्त प्रभू येशूने दिले. म्हणून आपण रोज सकाळ संध्याकाळ प्रभू येशूला धन्यवाद द्यायला पाहिजे. परमेश्वर अल्फा ओमेगा आहे. अरे बेटा, आपला परमेश्वर खरोखर महान आहे. दाबा संध्याकाळी लवकर घरी या. हो हो येतो. परमेश्वर बघतो आता तुमच्याकडे. आता अभी तो मेरा खेळ सुरू आहे का बुवा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे या. येस सर. आजू सर. सर बोलत तुम्ही मला? काम आहे. बोला सर. कसं बाबा तुमच्याकडे ऑफिसला नव्हती. सर मी काय केलं सर? मी
काय केलं? तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे. नाही सर, काहीतरी गैरसमज झाला. मी असं काही करत नाही सर. नाही, तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. मला कामावर कमी करण्याची ऑर्डर मिळालेली आहे. अहो, कसं शक्य आहे सर? हे जे काम मला मिळाले हे माझ्या मेहनतीनं आणि प्रभूच्या कृपेने मिळाले. मी असं चुकीचं काम करणार नाही सर. नाही, मी काही करू शकत नाही. सर प्लीज सर. नाही, डिस्मिस लेटर तुमचं तुम्हाला कामावर कमी केलं. द्या तुम्ही. सर प्लीज ऐका सर. द्या तुम्ही. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आधी अहो, तुम्ही कसं काय लवकर घरी आलात? अहो तुम्ही उशिरा येणार होता ना? काय झालं? अरे काय सांगू तुला, माझ्या जीवनात काय चाललंय काय कळण झालंय. मी आनंदाने ऑफिस मध्ये गेलो आणि बॉस अचानक म्हणतात की तुझी नोकरी केली. अरे देवा परमेश्वरा, काम जेवढी परीक्षा पाहतोस. अरे. सांग माझ्याशी बोल प्रभू. अरे परमेश्वराला दोष देऊ नको. परमेश्वर असं करणार नाही. तू कोणचा दोष देऊ नको. नाही आपले खरोखर परमेश्वर खरोखर तुम्ही प्रभू करता. का म्हणून करता सारखं येशू. अरे नाही, यात परमेश्वराची काय चुकी नाही. नाही आपली नोकरी शांत केली. विश्वास धर, सगळं व्यवस्थित होईल. विश्वास धर. का करता तुम्ही सारखं? आता कोण फोन करतोय? हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? कोण उत्कर्ष दिवाण बोलताय का? हो मी उत्कर्ष तुमची बोलतोय. मुलगी आमच्या ताब्यामध्ये आहे. अहो कोण बोलते? काय जर चेष्टा तुमची करताय? मुलगी तुम्हाला सुखरूप हवी असेल तर आम्ही सांगतो ठिकाणी 5 लाख रुपये घेऊन या. काय झालं? अहो काय झालं? आता फोन आला होता. तुम्ही आपली आराधना किडनॅप अरे केली. देवा, हे प्रभू. हे रक्षा. हे प्रभू. हे प्रभू. थांबा जरा, एक पाणी आणते. थांबा जरा. आता कसं वाटतंय? प्रभू सारखा प्रभू. उठा. इथं खुर्चीवर बसा. बसा. मी डॉक्टरांना फोन करते. थोडंसं पाणी प्या. घ्या, पाणी. पाणी प्या. उठा. दोन मिनिटं थांबा. अभी दे. हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो डॉक्टर साहेब आहेत का? हा मी डॉक्टर गोरे बोलतो. बोला. आता आमच्या मित्रांना जरा चक्कर आली होती घरात. बरं. त्याच्यावर तुम्ही घरी येतात का आमच्या? हा ठीक आहे. हा या. डॉक्टर घ्या, डॉक्टर घ्या. अहो, येईल ना. होय, डॉक्टर आहे. काय येशू आणलंय तुम्ही? डॉक्टर आहे. हा? येशू का बोलत आहे? कुठे आहे? डॉक्टर घरी. या. असे चेक करून अचानक पडले. काय विचारलं तर म्हणजे अरे असं. आपण येशूच करतोय बाबा. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण चेक करूया. हा का? करा चेक करा. आता बरोबर मग. आता काय झालं सांग ना. बीपी थोडा वाढलेला आहे. त्यांना इंजेक्शन देऊ आणि ब्लड पण चेक करायला यायला लागेल. नर्स ब्लड सॅम्पल घ्या. लगे आपलं घ्या. आता कसं वाटतंय? आम्ही आता काय त्यांना गोळ्या लिहून देतो. तुम्ही त्यांना वेळेवर घ्या. म्हणजे त्यांना आराम वाटेल, थोडंसं बरं वाटेल त्यांना. आराम बरं कुठं या गोळ्या वाटतंय? धुणे आणि वेळेवर टॅम्प द्या. बरं चालते. काळजी घ्या देवाची. येतो आम्ही. गोळ्या देतो सर एका गोळ्या गोळ्या. आणखी? नको मला औषध, नको मला देव पण. नको मला औषध. येशू करतात जरा. येशू बरा आता तुम्ही गोळ्या खा बाबा गोळ्या. काय करणार नाही. काय केलं तू आता माझ्या ताब्यात आहेस. येशूनं काय केलं आपल्याला? सांगा ना. आपली मुलगी किडनॅप झाली, नोकरी गेली, सगळं केलं आपलं. तू देवाला दोष देऊ नकोस. देव काय करत नाही. ऐक माझं, देव महान आहे. देवावर
विश्वास ठेव, सगळं काय व्यवस्थित होणार आहे. प्रभू येशू आपला चांगला करणारा परमेश्वर अजून आहे. बाबा देवदेवच करतोय हो. आता मला पुढची नाही, नाही, मी आता माझ्या मुलीला शोधायला चालली. हा जाऊ. आणि म्हणतो तुम्ही इथंच बसा येशू करत. अरे माझा ऐक, देव देईल, विश्वास ठेव देवावर, विश्वास ठेव देवावर. नाही नाही, तुम्हाला मी आता माहेरी माझ्या मी जाते आणि माझ्या मुलीला शोधून आणते. हे प्रभू, तुम्ही बसा येशू हे प्रभू तिला क्षमा कर बाबा. येड टाकलं येशू करायचं. काय म्हणते तिला कळत नाही, प्रभू येशूने तिला क्षमा कर. आमची मुलगी केली तर हा माणूस येड्यागत करतो. सारखं येशू, येशू, येशू. धन्यवाद येशू. अरे काय येशू करताय तुम्ही? अरे धनंजय, तुला एक गोष्ट माहिती पडली का? अरे आपला मित्र उत्कर्ष, त्याच्यावर फार मोठं संकट आलंय रे. त्याची मुलगी किडनॅप झाली, त्याला त्याचं तब्येत खराब आहे. त्याच्यानंतर त्यांची पत्नी देखील त्याला सोडून निघून गेलेली आहे. तर त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याच्याजवळ कोणी नाही रे. तर आपला तो मित्र ना, चल आपण जाऊ त्याची विचारपूस करूया. या विचारपूस नाही करायची त्याला घेऊन कसं उत्कर्ष, अरे आहे ना घरात? या मित्रांनो. अरे उत्कर्ष, कसा आहे तू? आहे. बरा आहेस? चांगला आहे, चांगला आहे. आहे, माझ्यावर देवाची कृपा आहे. अरे माझी आहे का माझी? तुम्ही कसं काय आला इकडं? अरे उत्कर्ष, आम्हाला कळालं की तुझ्या घरामध्ये संकट खूप आलेलं आहे. मुलगी तुझी किडनॅप झाली, त्याच्यानंतर पत्नी देखील सोडून दिली. तर आमचे मित्रत्व या नात्याने आम्ही तुला विचारपूस करण्यासाठी आलेलो आहोत की तू कसा आहेस? अरे तुझ्या संकटाला काही सोबत आहोत. घाबरायचं काही कारण नाही. प्रभू येशू माझ्यावर आहे. अरे ज्याने दिलं त्याने दिलं. कशाला चिंता करता? देव महान आहे आपला. देव महान आहे. तू वर काय करी? अरे मित्रांनो, माझा ऐका, मी जे पहिले करत होतो ना ते पाप होतं, पण आम्हाला कळलं आता की परमेश्वर एकच आहे. त्याच्यापाशी काही पाप चालत नाही. तुम्ही पण करा. म्हणजे आम्ही चांगले नाहीत का? अरे तुम्ही चांगला आहात, पण तुमचे विचार वाईट आहेत. तुम्ही चांगले आहात तुम्ही शरीराने, पण तुमचे विचार वाईट अरे आहेत. आमच्याकडे बघ, आमची अवस्था बघ, तुमची अवस्था बघ. अरे आम्ही कसे आहे? तुम्ही तुमच्याकडे जे आहे की नाही ते तात्पुरतं आहे, ते क्षणिक आहे ते. माझ्याकडे अनंताचा देव प्रभू येशू आहे. आम्ही सगळं केलेलं आहे. अरे आम्ही तुझी विचारपूस करायसाठी आलेलो, तू आम्हाला भाषण देऊ लागलेला आहे. अरे माझा ऐका तुम्ही, देव सगळं काही व्यवस्थित करणार आहे. विश्वास धरा, विश्वास धरा, विश्वास अरे धरा. काय सांगतोय? आहे. चल पहिले किती दिवस आठव. अरे पहिले दिवस ते सैतानच होते, पण आता मला जिवंत देव मिळाला आहे, प्रभू येशू मिळाला आहे. तुम्ही असं करू नका तुम्ही. मला शैतान म्हणतो का? अरे, नको नको, मी नाही तुमच्यावर, मी आणि माझा येशू तुमच्यावर. अरे उत्कर्ष, अजून वेळ गेलेली नाही. अरे तो पूर्वेकडे पाश्चिमात्य लोकांचा तो देव आहे. तो आपला देव नव्हे. अजून संधी गेलेली नाही. सर आमच्या जवळ, आणि सर आपण पूर्वी कशी मजा करत होतो, पूर्वीचं जीवन आपलं कसं होतं आठव. सर आपण पुन्हा एक वार करू. पूर्वीचं जीवन नको मला, आता जीवन माझं चांगलं आहे. माझ्यावर येशू आहे, मला जीवन हे चांगलं आहे. पूर्वीचं जीवन तुम्ही जगा, पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या तिथे बसा, आपण मिळून देवापासून प्रार्थना. अरे हा अजून येशू येशू करून राहिलेला आहे. आम्ही किती समजावत आहोत तुला, तू अजून येशू येशू करत राहिलेला आहे. तर येशू येशू करत बस, आम्ही आता निघालो. जावा तुम्ही, मी आणि माझा येशू जावा. मी येशूला धन्यवाद देत राहतो. धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू. महान आहेस प्रभू येशू. तू कृपाळू प्रभू आहेस. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. तू माझ्यावर कृपा कर येशू. तू काल कर होता, आज पण आहे, उद्या पण आहे. तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. धन्यवाद देतो प्रभू येशू. धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. तुला माझ्यासारखं बनवल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. आता तू बनवणार नाहीस का? हा? आता तुझं काय करू? तुझी बनवली. एक पोरगी मी न केली. काय राहिलं ह्याच्याकडे आता? तरी अजून देव देव करतोय. मी हरणार वाटतं आता. पण ह्याला माझ्यासारखं बनवल्याशिवाय मी सोडणार नाही. तुला सोडणार नाही. तुला सोडणार नाही. तुला माझ्यासारखं बनवणार. सारखं देव 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 प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. आता काय करू तुझं?
बदलणार नाहीस का? हा? हॅलो हॅलो हा बोला हा डॉक्टर. मी डॉक्टर गोरे बोलतोय. हा बोला डॉक्टर. हा त्यांचे रिपोर्ट रक्ताचे आलेले आहेत. हा रक्त सॅम्पलमध्ये त्यांना भयानक आजार दाखवला आहे. हा तर त्यांना असा भयानक आजार आहे, लाखोचा असा आजार त्यांना कोण बोलते? झालेला आहे. इकडं जरा फोन, इकडं जरा फोन, कोण बोलते? ते पण ऐका डॉक्टर तसं. साहेब. हॅलो, कोण बोलते? हा मी डॉक्टर गोरे बोलतोय. हा बोला की डॉक्टर. तुम्हाला एक लाखोचा असा आजार होता, असा तुम्हाला आजार झालेला आहे. काय सांगताय? हो, अहो, कसं शक्य आहे? तुमच्याकडे आता काही दिवस उरलेले आहेत. कसं शक्य आहे डॉक्टर? हा, तसंच शक्य आहे. सॅम्पलमध्ये तसं दाखवलं आहे. काळजी घ्या तुम्ही. आई माझा देव मला बरा करेल. अरे विश्वास देवा. आहे. माझा प्रभू येशू मला बरा करेल. काळजी घ्या. आज तुला देव देवच करतोय. आता काय करू मी? अरे डॉक्टर म्हणत होते की एक असा आजार झालाय किंवा आजार पुन्हाच होत नाही, ती मला असा झालाय. कसं शक्य आहे? माझ्यावर तर जीवन परमेश्वर आहे बाबा. अरे. हे काहीतरी सैतानाची चाल आहे. अहो, मला काय सांगा. काय इश्यू करताय? आता रिपोर्ट कसले अजून यायचे आहेत? काय इश्यू करता तुम्ही? हा? अरे काय होत नाही, काय नाही. धीर धर जरा. प्रभू येशू आपल्यावर आहे. धीर धर आता जरा. कशाला धीर तुम्ही करायचा. धीर धर जरा. धीर धर. आपली लेकरू गेलं, आपली नोकरी गेली. या माणसाला सारखं येड लागले बघा येशूचं. काय अरे, करू आता? तू येशूबद्दल काय बोलू नको. काय करायचं नाही. येशूबद्दल तू वाईट काय बोलू नको. तू विसरलीस का वचनात काय लिहिलेलं आहे? काय विसरले? अरे प्रभू येशू आपल्यावर आहे. तुम्ही संकटात आहे म्हणून येशूवर दोष लावू नका. संकट आज आहे पण उद्या संकट नाही. येशू आपल्यावर काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण आहे. तू धीर धर जरा. घाबरू नको तू. काय होत नाही, काय नाही. असं करा, आज माझ्या मुलीला मी शोधायला जाते. आज मी माझ्या माहेरी जाते. कायमचं जायचं. आणि आता तुम्ही फक्त येशू येशू करा, तो पण मी माझ्या लेकराला शोधून आणते. अरे, बसा तुम्ही. हा. अरे ऐक माझं. काय तू नाही, असं नकोस. काय नाही, थांब काय तू, नाही, थांब. काय नाही. हे प्रभू येशू, तुम्ही बसा येशू येशू करत. बघतोय ना पिता परमेश्वरा काय चाललंय. तिला क्षमा कर बाप्पा. तिला माहित नाही ती काय बोलते प्रभू येशू. तिला क्षमा कर प्रभू येशू. क्षमा कर प्रभू येशू. धन्यवाद. हे प्रभू, तुला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. अजून प्रभू परमेश्वरा, प्रभू करतोय. माझ्यावर आहे. बाप्पा विश्वास कर बाप्पा की तू माझ्यावर आहे. काय करू? तुला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू येशू. धन्यवाद 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 येशू. सैताना, धन्यवाद धन्यवाद. सैताना, प्रभूने बोलवलं वाटतं. जायला पाहिजे नाही तर मरून जाईल. प्रभू नमस्ते. सैताना, हा? तुला दिलेली वेळ आता संपलेली आहे. नाही नाही प्रभू, एक संधी. नाही एक नाही, संधी. तुझी वेळ आता संपलेली आहे. याच्या जीवनातून आता निघून जा तू. मी हरलो कसा काय? मी हरलो कसा काय? देव जिंकला. तुझा येशू जिंकला. मी तुला शाळेतला सोडून जातोय. मी हरलो. मी हरलो. मी हरलो. हे तुझ्या विश्वास ठेवायचा. उत्कर्ष, तू माझ्या पुढे नीतिमान ठरलेला आहेस. मी तुझ्यावरती खुश आहे. मी तुला व तुझ्या परिवाराला पहिल्यापेक्षा जास्त आशीर्वादित करत आहे, कारण तू माझ्या दृष्टीनं नीतिमान आणि धार्मिक ठरलेला आहेस. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, हा बोला. मी बॉस बोलतोय बँकेतून. बोला की. अरे उत्कर्ष, हा बोला. तुमच्यावर जे आरोप ठेवले होते ते सर्व आरोप खोटे निघालेले आहे. काय सांगताय? धन्यवाद धन्यवाद साहेब. आणि हो, अजून एक खुशखबर आहे तुमच्यासाठी. बोला की सर. उत्कर्ष दिवस तुम्हाला प्रमोशन देण्यात येत आहे. काय सांगताय सर? हा, हो, उद्या धन्यवाद. तुम्ही कामावर हजर राहू शकता. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. अरे बाळा, आराधना तू कधी आली? अहो मी पण आली. अरे वा, धन्यवाद 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 त्या देवाला. देव, मी तुला म्हणतो तो नाही देव महान आहे. तू ऐकलंस का? आताच फोन आला. आणि आनंद म्हणजे प्रभू येशूनं नोकरी पण दिली आणि प्रमोशन पण दिलं. धन्यवाद येशू. हॅलो, हा हॅलो, कोण बोलतोय? हा मी डॉक्टर गोरे बोलतोय. हा बोला डॉक्टर. गेल्या वेळच्या रिपोर्टमध्ये तुमचे जो भयानक आजार दाखवला होता रिपोर्टमध्ये, हो हो डॉक्टर.
तो आता पूर्णतः नॉर्मल आलेला आहे. काय सांगताय? हो. अहो मी तुम्हाला म्हणलं होतं बघा डॉक्टर, अहो माझा येशू जिवंत परमेश्वर तुम्हाला आजार पाडणार नाही. हे कसं काय शक्य झालं? अहो माझा देव परमेश्वर महान आहे आणि तो आपल्या लेकराला कधी आजार पाडत नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं. खरोखर तुमचा देव महान आहे. हो धन्यवाद असतो देवा. धन्यवाद. ऐकलं का? डॉक्टर म्हणजे तुला कुठला आजार झालाच नाही. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद 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 येशू. धन्यवाद येशू. अरे उत्कर्ष हो या मित्रांनो या अरे वहिनी. अरे उत्कर्ष. हो वहिनी कसे आहे तुम्ही? बरे बरे. अरे वा 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 खूप छान झालं. आणि आम्ही ऐकलं होतं की मोठ्या संकटामध्ये तू धीर धरला आणि खरोखर परमेश्वरानं तुझं भलं केलं. तू म्हणत होतास की परमेश्वर खरंच खूप चांगला आहे आणि खरोखर तुझा परमेश्वर खूप महान आहे. अरे मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की विश्वास धरा, धीर धरा. माझा देव खरोखर जिवंत परमेश्वर आहे. तो मला कधी असं एकटा टाकणार नाही. बघितलं ना तुम्ही, माझी मुलगी आली, माझी पत्नी आली, मला नोकरी केली ती मिळाली आणि डॉक्टरांचा रोग सांगितला होता रोग तो पण बरा झाला. आणि मी म्हणतो देव माझा महान आहे. या माझ्या देवापाशी या आणि आपल्या केलेल्या पापाचा पश्चाताप करा, परमेश्वराला शरण जावा. बघा तुमचं आधीचं जीवन आणि आता जीवन किती महान आणि किती आनंद होईल बाबा. या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करू. हो उत्कर्ष, आम्ही देखील आजपासून निश्चय करतो की आम्ही देखील विश्वास देवावरती ठेवू आणि आमचं संपूर्ण जीवन त्याला समर्पित करून आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, कारण तो महान परमेश्वर आहे. या आपण सर्व आपलं नेत्र बंद करून देवाला धन्यवाद देऊ. धन्यवाद आमच्या स्वर्गातील पित्या बाप्पा, आम्ही तुझ्या आभार उघडार मानतो पिता परमेश्वरा. कारण पिता परमेश्वर जे काही दिले पिता परमेश्वर ते तू दिले पिता परमेश्वरा बाप्पा, आणि तू अधिक पटीने आम्हाला दिले त्याबद्दल तुला कोटी धन्यवाद असतो पिता परमेश्वरा. आम्ही तुझ्यापाशी विनंती करतो पिता परमेश्वरा की आमचे बंधू जे काही पिता परमेश्वर तुझ्यापाशी आले बाप्पा त्यांना क्षमा कर बाप्पा, त्यांच्या कुटुंबाला क्षमा कर बाप्पा आणि त्यांना आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणतोय की विश्वास किती महत्वाचा आहे. जरी आपल्या आयुष्यामध्ये संकट येतील, समस्या येतील, आजार असतील, दुःख असतील, क्लेश असतील, पण ते सर्व दुःख क्लेश प्रभू येशूने आपले क्रूस खांबावरती नेलेले आणि आपण विजय झालेला आहे आणि जिवंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. सैतान तुम्ही पाहिला आता कितीही त्यांनी आपल्या सोबत हालचाल करू द्या, पण त्याला हरवायचं आहे आपल्याला. जसं आज हरला सैतान तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज सैतान असणार आहे आणि आपण विजय असणार आहे. म्हणून आपण सर्वांनी विश्वासामध्ये राहते. म्हणजेच काय करायचे, प्रभू में बने रहने का है. बरोबर. बने रहो तुम, बने रहो, बने रहो तुम, बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो. बने रहो तुम, बने रहो, बने रहो तुम, बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो, यीशु में बने रहो. जैसे मछली बिन पानी के बिना न रहती है, जैसे मछली बिन पानी के बिना न रहती है, वैसे ही विश्वासी यीशु बिन मुर्दा है. जैसे ही विश्वासी यीशु बिन मुर्दा है. बने रहो तुम, बने रहो, बने रहो तुम, बने रहो.